मध्ये आपले स्वागत आहे। थेट इंटरनेटवर ऐका। आज भारत चीन सहकार्यावर चर्चा। गालवान संघर्षानंतर 5 वर्षे, बीजिंग 14 जुलै 2025 हे शांततेचे पाऊल आहे का? भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशी मोठ्या कूटनीतिक भेट घेतली। ही उच्चस्तरीय बैठक भारत-चीन संबंधांमध्ये एक महत्त्वाचा वळण दर्शवते। चीनच्या बाजूने हान झेंग यांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि संस्कृतीमध्ये सहकार्य पुन्हा स्थापित करण्यावर, आदरावर त्यांनी भर दिला। एकमेकांच्या मुख्य चिंता समजून घेण्यावर आधारित, आशावादी आणि स्पष्ट भारताचे संदेश। जयशंकरांनी सीमा पार सैनिकांचा परतावा सकारात्मक म्हटला, विवाद निराकरण आवश्यक सांगितले, गरजेचे आहे। त्यांनी पार्श्वातील कोणत्याही प्रकारच्या बंदीचा विरोध केला आणि पुन्हा सांगितले की खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर शांतता टिकून राहील। अलीकडील प्रगतीमध्ये दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे पुन्हा सुरू झाल्या आहेत। सैनिक तणाव घटला असून दोन्ही बाजूंनी आपसी सन्मान, संवेदनशीलता आणि हित परत मिळवले आहेत। पराधारित कूटनीतिक ढांच्याकडे वळत आहेत। महत्त्व का आहे? जागतिक अस्थिरतेच्या दरम्यान ही बैठक दाखवते की दोन्ही देश आता करावाऐवजी संवादाला प्राधान्यता देत आहेत। हे पूर्ण समाधान नाही, पण सकारात्मक पाऊल आहे। पुढे काय? दोन्ही देश आता सीमावार्ता आणि आर्थिक संवाद वाढवण्याच्या तयारीत आहेत। हे स्थिरता कायम आणेल का किंवा तात्पुरती राहत? दोन्ही देशांची प्रामाणिकतेवर अवलंबून आहे। आजचे महत्त्वाचे विषय भारत-चीन सहयोगावर होते, फक्त एवढंच। आम्ही अधिक माहितीपूर्ण विषयांवर परत येऊ। तेव्हापर्यंत ओपन ॲप सोबत रहा।